अमेरिका इस्रायल संघर्ष भारताच्या वेशीपर्यंत आलेला आहे। श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ इराणची युद्धनौका बुडाल्याची माहिती आहे। इस्रायल अमेरिकेच्या पाणबुडींना हल्ला केल्याची शक्यता आहे। आयरिस डेना ही इराणमध्येच बनवलेली शक्तिशाली युद्धनौका अमेरिका इस्रायलच्या या कारवाईमध्ये बुडवण्यात आली आहे। श्रीलंकेच्या गॉल शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि पर्यायाने भारताच्याही दक्षिण किनाऱ्यापासून जवळपास असलेल्या या परिसरामध्ये थेट इराणची युद्धनौका बुडवण्यात आलेली आहे। अमेरिकेने युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणच्या 17 युद्धनौका नष्ट केल्या होत्या। श्रीलंकेजवळच्या बंदरात उभी असलेली आयरिस डेना समुद्रात उतरली आणि अवघ्या काही क्षणात इस्रायल किंवा अमेरिकेच्या हल्ल्यामुळे बुडाल्याची माहिती आहे। या युद्धनौकेवर इराणचे 180 जवान होते, त्यापैकी 30 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। आणि आमचे आउटपुट एडिटर संदीप रामदासी आपल्या सोबत आहेत। संदीपजी, या सगळ्याचा अर्थ एक आहे की भारताच्या सीमेजवळ युद्ध येऊन पोहोचलेलं आहे असं आपल्याला आता चित्र दिसतंय। नम्रता, नेमका हाच आरोप काँग्रेसने सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे। कारण ही घटना काही साधी नव्हती। श्रीलंकेपासून गॉल आपल्याला माहिती आहे, क्रिकेट प्रेमींना माहिती आहे, तिथं सामने होत असतात। स्टेडियमच्या नावामुळे तरी आपल्याला बहुतांश भारतीयांना ते शहर माहिती आहे। तिथनं हार्डली 20-30 नॉटिकल मैल अंतरावरच्या हिंद महासागरामध्ये ही जी नौका आहे, गेल्याच महिन्यामध्ये नम्रता या आयरिस डेनानं भारतामध्ये विशाखापट्टणम इथं जे मिलन नावाचा कार्यक्रम झाला होता, सर्व आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशातल्या नौकांनी या प्रात्यक्षिकामध्ये, या सरावामध्ये सहभाग घेतला होता। भारतातून परतीच्या मार्गावर जेव्हा ही होती तेव्हा श्रीलंकेमध्ये कदाचित नांगर टाकलेला असेल या नौकेनं आणि बंदरातनं बाहेर निघता क्षणीच शक्यता ही एक वर्तवण्यात येते की त्यानंतर डायरेक्ट ही नौका बुडणं सुरू झाली। श्रीलंकेचे जे अधिकारी त्यांनी सांगितले की रडारवर आम्हाला कुठलीही हालचाल दिसलेली नाहीये, त्यामुळे विमानातनं काही हल्ला झालाय का ह्याच्याबद्दल अजून स्पष्टता नाही, क्षेपणास्त्राचा हल्ला झाला का याच्याबद्दल अजून स्पष्टता नाहीये। गेले काही तास झाले ही नौका आता हिंद महासागराच्या तळाकडे हिचे वाटचाल सुरू झाली। तुम्ही आपल्यासोबत राज, आपल्यासोबत आहेत विनायक अभ्यंकर, निवृत्त नौदल अधिकारी आहेत। अभ्यंकरजी, या सगळ्या प्रकाराला काय म्हणायचं? आता थेट भारतीय ज्याला म्हणजे जो आपला इंडियन ओशन आहे त्या भागामध्ये नुसतं इंडियन ओशन नाही, भारताच्या अक्षरशः हाकेच्या अंतरावर म्हणता येईल भारत श्रीलंकेच्या या परिसरातला समुद्र आहे हा। कशा प्रकारे बघायचं या घटनेकडे? पहिली गोष्ट तर अशी की जय हिंद, आणि भारताने याच्यामध्ये काही भाग घेतला असेल असं मला मुळीच वाटत नाही। कारण आपण सध्या तटस्थ आहोत, आपण कुणाचीही बाजू घेतलेली नाहीये। त्यामुळे कोण काय बोलतं काय नाही बोलतं याच्याशी माझा काही संबंध नाही। परंतु शक्यता सबमरीन, आपल्या सबमरीन असं मुळीच करणार नाहीत अनलेस देयर इज ए सिग्नल फ्रॉम द गव्हर्नमेंट। आणि हे करत असताना सगळा विचार करायला लागतो, इंटरनॅशनल रिलेशन्स बघायला लागतात। उगीच काहीतरी प्रचार करायचा म्हणून भारताने केला असेल असं म्हणण्यापेक्षा आपण प्रूफ दिलं पाहिजे की हे इंडियानेच केलेलं आहे म्हणून। कारण की ती नौका जर निघालेली होती तर एक गोष्ट लक्षात घ्या की काही अरेबियन कंट्री सुद्धा आपल्या जवळपास लागून आहेत, ज्या युद्धामध्ये आहेत, सध्या लपेटलेल्या, युद्धामध्ये अडकलेल्या। आपण युद्धाचा स्वीकारही केलेला नाही, आपण युद्धामध्ये कुणाचीही बाजू घेतलेली नाही। त्यामुळे आपला देश असं काही करेल असं मला मुळीच वाटत नाही। तसं करण्यापूर्वी सगळ्या परमिशन घ्यायला लागतात, सगळे कायदे बघावे लागतात, त्या कायद्यामध्ये जर बसत असेल याच्यामध्ये आता जी काही प्राथमिक माहिती समोर येते त्याच्यामध्ये गॉल म्हणजे श्रीलंकेचे जे गॉल बंदर आहे तिथपासून 20 नॉटिकल माईलच्या आसपास ते युद्धनौका बुडालेली आहे। शक्यता याच्यामध्ये काय असू शकतात? माझा प्रश्न पूर्ण होते। शक्यता यामध्ये काय असू शकतात की ती डॉक असतानाच घातपात झालेला असू शकेल का, किंवा श्रीलंकेच्या बॉर्डर मध्ये असताना म्हणजे ती इंटरनॅशनल वॉटर्स मध्ये नव्हती अशा वेळेला हा हल्ला झालाय, त्याचा काय अर्थ घ्यायचा? आपण म्हणतात की सिलोनच्या 20 नॉटिकल माइल पासून ते आले म्हटल्यानंतर इट इज ए ड्युटी ऑफ द श्रीलंकन गव्हर्नमेंट टू फाइंड आउट आर टू हेल्प दॅट शिप। आणि तुम्ही म्हणताय त्यांनी हेल्प केलेली आहे, काही जणांना 133 जणांना त्यांनी वाचवलंय, तर दे आर इन्व्हॉल्व नाऊ इन दिस।
बरं. भारताचा काहीच संबंध नाही. भारत कुठेच इन्व्हॉल्व अर्थात यामुळे हे मात्र स्पष्ट झालंय नम्रता आणि अभ्यंकरजी की आता अगदी भारताच्या अंगणामध्ये ह्या युद्धाच्या झळा पोहोचू लागलेल्या. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी, विश्लेषणासाठी.